नमस्कार. मी रेखा आळंदकर. जर तुम्ही यूट्यूबवर नवीन असताल, तर माझ्या रेखाज कुक हाऊस या माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण माझ्या या चॅनलमध्ये मी अगदी साध्या-साध्या आणि सोप्या रेसिपी दाखवते. तर चला फ्रेंड्स, आजची आपण रेसिपी बघूया. आजची आपली रेसिपी आहे खमंग अशा लाल टोमॅटोचा ठेचा. काय होतं, रोज-रोज त्याच भाज्या खाऊन कधी-कधी इतका कंटाळा येतो, की असं वाटतं नकोच त्या भाज्या. आणि अशा वेळेस जर हा असा मस्त लाल टोमॅटोचा जर आपण ठेचा केला, आहाहा! आणि अगदी आयत्या वेळेस पण आपण चटकनी करू शकतो. आणि साहित्य तर काय आपल्या घरात असतंच. काही नवीन आणायची गरजच नाही. लसूण, हिरव्या मिरच्या, दाण्याचं कूट, लाल टोमॅटो, कांदा हे तर आपल्या नेहमीच्याच भाज्यांसाठी लागणार आहे. आणि करायचं काय? तर मस्त आणि ही चटणी ना म्हणजे हे जो ठेचा लाल टोमॅटोचा लोखंडी कढईत किंवा तव्यावर केला ना त्याची चव इतकी भन्नाट लागते म्हणून सांगू. तशी मी ही लोखंडाची कढई घेतली आहे आणि लोखंडाच्या कढईत एक चमचाभर मोठा चमचाभर तेल टाकून आपण नेहमीप्रमाणे जिरा मोहरीची मस्त फोडणी करणार आहोत. आणि फोडणी केली, तडतडली आपली जिरे मोहरी, की लसूण टाकायचं आहे. आपण चिरलेला नाही लसूण अशाच आणि लसूण भरपूर टाकायचा. कारण की ह्या जो ठेचा आहे, तो हिरव्या मिरच्या आणि लसूण याचं प्रमाण भरपूर पाहिजे. आणि एक कांदा छोटा मध्यम आकाराचा मी घेतला आहे, तर तो आपण इथं चिरून टाकला आहे. मिरच्या पण आपण तशाच टाकल्या, चिरून घेतलेल्या नाहीत. जशा आपण ठेच्यासाठी वापरतो तशाच. आणि भरपूर लसूण असल्यामुळे ना, या टोमॅटोची चव अशी झक्कास लागते म्हणून सांगू मैत्रिणींनो. आता हा छान कांदा आणि ह्या मिरच्या परतून घ्यायच्यात. लसूण पण छान असं ब्राउनिश होऊ द्यायच्या. मिरच्यांचा रंग पण बदलला पाहिजे. अशा या छान आपण मिरच्या एक 5 मिनटं परतून घेतला. थोडीशी आपण हळद टाकूया. आणि छान परतून घेतला, की मग आपल्याला टाकायचे याच्यामध्ये टोमॅटो. टोमॅटो अशा मोठ्या-मोठ्याच फोडी करून घ्यायच्या. जास्त बारीक फोडी करायची गरज नाही आहे. कारण की नंतर आपण ते मॅश करणारच आहोत. तर असे हे टोमॅटो छान मंद आचेवर छान भाजायचेत आपल्याला. छान ते असे मऊ झाले पाहिजे. एक 5 ते 10 मिनिटं इतके मस्त भाजायचे. जितके तुम्ही हे परतणार ना या तेलामध्ये, तितकी त्याची चव वाढणार. अक्षरशः म्हणजे मऊसूत झाले पाहिजे असे परतून मीठ टाकलं की हे लगेच छान मऊ होतात. इथे आपण मीठ टाकलेलं आहे आणि छान मंद आचेवर आणि लोखंडाच्या कढईत आपण करत आहोत. त्यामुळे याचं लोहाचं प्रमाण या आपल्या चटणीमध्ये उतरतं आणि आपल्या शरीराला लोह हे आवश्यकच आहे. आणि याची चव पण लोखंडाच्या कढईमुळे छान होते. आपण बऱ्याचदा वाचतो की आपण पालेभाज्या लोखंडाच्या कढईतल्याच खाव्यात. तसाच हा प्रकार आहे. तर हा ठेचा आपण ह्या लोखंडाच्या कढईत मुद्दाम करत आहोत. तुम्ही आता बघू शकता की हळू-हळू टोमॅटो असे मऊसूत होत आहेत. आणि एक चवीसाठी आपण दाण्याचा एक जाडसर कूट टाकला आहे. तुम्ही ते भाजलेले शेंगदाणे टाकले तरीसुद्धा चालतात. जास्त टाकायचे नाहीत आपल्याला. एक चमचाभरच आपण कूट टाकला आहे आणि शेंगदाणे असतील तर 1 टेबलस्पून शेंगदाणे तुम्ही टाकू शकता. शेंगदाणे पण छान भाजलेले टाकले तर आणखी उत्तम. आणि छान असं हे असं मऊसूत होईस्तोवर आपण परतून घेणार आहोत. छानपैकी तेल सुटलेले परतून रंग पण सुरेख आहे बघा तुम्ही. आणि मिरच्यांचा पण रंग बदलला आहे. टोमॅटो पण मऊसूत झालेले आहेत. झालं करायला काहीच वेळ लागत नाही आपले. आणि आता वरतून चवीला मस्त कोथिंबीर टाकली आणि बारीक केलं की आपला टोमॅटोचा मस्त खमंग असा ठेचा तयार आहे. आता इथे सुद्धा बघा, आपण लोखंडाच्या कढईत तर केल्याच आहे. गॅस बंद केला आहे आणि हे आपण मिक्सरमध्ये न वाटता आपण याच कढईमध्ये बत्त्याने बारीक करणार आहोत. बघा इथे मी खाली उतरून ठेवले आणि आपला जो दगडी खलबत्त्यातला जो बत्ता असतो ना, इथेच मी बघा बारीक करते. जास्त बारीक पण करायचं नाही आपल्याला. मिक्सरमध्येच आता तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करा. पण पल्स मोडवर फक्त असं जाडसरच दळायचं. एकदम बारीक करायचं नाही. बघा असं ह्या छान त्याची चव इतकी सुंदर लागते ना मैत्रिणींनो सांगू. हे बघा झाला आपला मस्त असा लाल टोमॅटोचा खमंग असा ठेचा. पोळी भाकरी बरोबर तर भाजीची आठवणच येणार नाही तुम्हाला. इतका खमंग ठेचा होतो म्हणून सांगू.
नुसता भाताबरोबर खा, भाकरीबरोबर खा, पोळीबरोबर खा, खूप छान लागतो. तर तुम्ही पण हा टोमॅटोचा ठेचा ट्राय करा आणि मला नक्की कळवा कसा झाला आहे.